नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कोथिंबीरच्या वड्यांचा रस्सा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आज या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक कोथिंबीरची पेंडी घेतलेली आहे. कोथिंबीर निवडताना कोवळ्या देठांसहित घ्यायचे. निवडून झाल्यावर खळखळत्या पाण्यामध्ये 2 ते 3 ते 4 तास चाळणीमध्ये नितळत ठेवायचे आहे. पाणी नितळून झाले की मग तिला बारीक चिरून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 11 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर घालून याचे वाटण बनवून घेऊयात. वाटलेल्या वाटणामधला 1 चमचा वाटण घालूया. बेसन पीठ घालूया. बेसन पीठ आपल्याला मिक्स करत घालायचं आहे. कोथिंबीरच्या वड्यामध्ये बेसन पीठ प्रमाणात असले तर वडी छान लागते. वडीची आणखीन चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे ज्वारीचे पीठ घालूया. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ आणि पावपळी तेल घालूया. मिक्स करूया. मिक्स करताना जाणवत आहे की आणखीन बेसन पिठाची आवश्यकता आहे, म्हणून थोडंसं बेसन पीठ घालूया. परत आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊयात. मळताना कमी पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर याचे लांबट गोळे आपल्याला बनवता येणार नाहीये. हे बघा, वडीसाठी आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. साधारण मोठी 1.5 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे. ज्या ताटामध्ये वड्या उकडायला ठेवायच्या आहेत त्या ताटामध्ये तेल घेऊन पसरून घेऊयात. तसेच मिश्रण आपल्या हाताला चिटकू नये म्हणून हाताला सुद्धा तेल लावून घेऊयात. एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि याचे लांबट असे गोळे बनवून घ्यायचे. हे बघा, असे याचे गोळे बनवून घ्यायचे. आता हे गोळे आपण तेल लावलेल्या ताटामध्ये ठेवूयात. सर्व मिश्रणाचे गोळे बनवून झालेले आहेत. कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये इडली पात्राचं ताट ठेवूयात. त्याच्यावर आता वडीचे ताट ठेवूया आणि झाकण ठेवूया. गॅसच्या मोठ्या आचेवर 15 मिनिटे वड्या उकडून घेऊयात. वड्या उकडत आहे तोपर्यंत आपण रश्श्यासाठी खोबरे वाटून घेऊयात. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे. हे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 15 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. हे बघा, मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाहीये, याचा अर्थ वड्या आपल्या चांगल्या उकडलेल्या आहेत. आता गॅस बंद करून वड्या थंड झाल्या की या कापून घ्यायच्या आहेत. भाजून घेतलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचे वाटण बनवून घेऊयात. हे बघा, आपलं वाटणही तयार झालं आहे. वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया. वड्या कढईला चिटकू नयेत म्हणून तेल पसरून घेऊयात. तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये वड्या घालूयात. गॅसच्याच मध्यम ठेवून वड्या 4 ते 5 मिनिटे परतून घेऊयात. वड्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता या वड्या बाजूला काढूयात. पातेल्यामध्ये 1.5 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून मोहरी घालूया. मोहरी तडतडली की पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यावर वाटण घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर वाटण 2 ते 3 मिनिटे परतून घेऊयात. वाटण भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. वडीला आणि रश्श्यासाठी आपण मिरचीचा वापर केलेला आहे, म्हणून कांदा लसूण मसाला थोडा वापरलेला आहे. रस्सा तुम्हाला आणखीन तिखट हवा असेल तर तिखटचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. कांदा लसूण मसाला 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. कांदा लसूण मसाला आपला परतून झाल्यानंतर
1.5 ग्लास उकळलेले पाणी घालूया। रस्सा पातळच हवा असल्यामुळे आणखीन अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालत आहे। आपल्याला रस्सा पातळच ठेवायचा आहे कारण वड्या घातल्यानंतर तो घट्ट होतो। चवीनुसार मीठ घालूया। आता याला एक उकळी आणूया। याच्यामध्ये आपण वड्याचा चुरा बाजूला काढला होता तो घालूया। चुरा घातल्यानंतर परत याला गॅसच्या मध्यम आचेवर एक उकळी आणूयात। उकळी आल्यावर आपण परतलेल्या वड्या याच्यामध्ये आता घालायच्या आहेत। वड्या घालून झाल्यावर पळीने हलवून घेऊयात आणि परत याला एक उकळी आणूयात। या रश्श्याला खळखळून उकळी आणायची नाहीये, नाहीतर वड्या याच्यामध्ये विरघळतील। रस्सा आणखीन खमंग व्हावा म्हणून अर्धा टीस्पून गरम मसाला घालत आहे। मिक्स करूया आणि उकळी आली की गॅस लगेचच बंद करूया। जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा वड्या रश्श्यामध्ये घाला, म्हणजे एक उकळी आली की रस्सा खायला तयार होईल। गरम गरम कोथिंबीरच्या वड्यांचा खमंग रस्सा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे। नेहमीच आपण कोथिंबीरच्या वड्या बनवून खातो, पण असा वड्यांचा रस्सा बनवून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।